फार उशीर होतोय आणि पहिली ओव्हर टाकतायत डॉक्टर राजेंद्र गदादे, अतिशय स्टार खेळाडू. RDPL मध्ये ज्यांनी स्पंदनचं नाव गाजवलेले, KRDAचं नाव गाजवलेले असे स्टार खेळाडू पहिली ओव्हर टाकतायत आणि बॅटिंग करतायत डॉक्टर भगवान पवार. माननीय TI शेंडगे साहेब येथे आलेले आहेत. त्यांचं स्पंदन क्रिकेट असोसिएशन तर्फे, स्पंदन वैद्यकीय संघटनेतर्फे मनपूर्वक स्वागत. दोन मिनिटाचा आहे. सामना चालू झालेला आहे. अतिशय उत्कृष्ट प्लेड केलेला आहे आणि पहिलाच झटका भेटलेला आहे पाबळ चौकाला. धावबाद. त्यांचे ओपनिंग बॅट्समन डॉक्टर भगवान पवार बाद झालेले आहे. अतिशय उत्कृष्ट प्लेड केलेला आहे आणि जागेवर जात आहेत आपल्या स्पंदनचे सचिव डॉक्टर प्रीतम दरवडे. स्पंदनचे अध्यक्ष, स्पंदनचे ज्येष्ठ सदस्य व भावी अध्यक्ष डॉक्टर संतोष नप्ते यांना मी विनंती करतो, TI शेंडगे साहेब यांचा आपण सत्कार करावा. सॉरी सर. आणि अतिशय बिझी शेड्यूल मध्ये सरांनी आपल्या डॉक्टरांच्या असोसिएशनने वेळ दिल्याबद्दल सरांचं मनपूर्वक आभार मानतो मी. एक 5 मिनिटं आपण बसावं, सामन्यांचा एक आस्वाद घ्यावा अशी विनंती. एक 2 शब्द मार्गदर्शन बद्दल आम्हाला मार्गदर्शन करावं सर. आम्ही फक्त फिटनेस साठी या स्पर्धा आयोजित करतो वर्षातनं दरवर्षी. हे 5वं वर्ष चालू आहे सर आमचं. डॉक्टर सुद्धा फिटनेस फ्रीक आहेत हे ऐकून फार बरं वाटलं, पाहून बरं वाटलं. आणि तुम्हाला तुमच्या यापुढे सुद्धा अशाच प्रकारचे सामने भरवण्यासाठी किंवा वेगवेगळ्या स्पर्धा भरवण्यासाठी शुभेच्छा. मला इथं बोलवलं, माझा आदर सत्कार केला, मला मान सन्मान दिला, त्याबद्दल सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार. आणि तुमच्यामध्ये सहभागी होऊन मी थोडं माझं पोलिसिंग विसरून तुमच्यात फिटनेस बद्दल मला सुद्धा काही टिप्स तुमच्याकडनं मिळतील अशा अपेक्षा करतो. थँक्यू सो मच. अच्छा, पोलीस डॉक्टर चालेल, घेऊया. 11th आवरलं नाही होणार, प्लॅन करूया. येस, अनाऊन्स करतो मी की पोलीस डॉक्टर मॅच होईल आणि मी सुद्धा खेळणार त्यामध्ये. सर मनापासून धन्यवाद. आणि सरांनी आताच घोषित केलेलं आहे, स्पंदन वैद्यकीय संघटना आणि शिक्रापूर पोलीस स्टेशन यांच्यामध्ये मॅच होणार आहे, ती लवकरच आपण जाहीर करू आणि त्यामध्येही सर्वांनी आनंद घ्यावा अशी विनंती. 3 बॉल 4 रन 1 विकेट. बॉल झाला ना मग
अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतायत डॉक्टर राजेंद्र गदादे आणि स्क्रीन वरती आहेत डॉक्टर राहुल पाटील. प्लेड केलेला पाहूया फोर जातोय का, पण नाही. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण डॉक्टर राम देवखेळे. पहिल्या ओव्हर मधील एक बॉल बाकी आहे. प्लेड केलेला बॉल, पण उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण डॉक्टर राजेंद्र गदादे यांच्याकडून. एक ओव्हर झालेली आहे. पुढचे बॉल. एका ओव्हर नंतर स्कोर झालेला आहे 6 रन, 1 बाद 6 रन. आणि यानंतर बॉलिंगला येत आहेत डॉक्टर नितीन शिंगाडे. पहिला बॉल टाकलेला आहे. फलंदाजी केलेली आहे डॉक्टर राहुल पाटील. वेल प्लेड, पण उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण डॉक्टर राम यांच्याकडून. आणि 1 रन काढण्यात यशस्वी झाले डॉक्टर राहुल. आणि आता दुसरा चेंडू टाकतात डॉक्टर प्रीतम यांना. फटका मारण्याची तयारी, पण अयशस्वी. आणि डॉट बॉल. वेल प्लेड केलेला बॉल, पण अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करतायत डॉक्टर राम देवखेळे सर. या ओव्हर मध्ये चौथा चेंडू. अतिशय उत्कृष्ट असा फटका, पण उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण डॉक्टर अनिकेत यांच्याकडून. गेली महिनाभर सर्वजण डॉक्टर श्रीकांत साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतायत. त्याचं उत्कृष्ट असं चित्र, उत्कृष्ट असं खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. अरे वा, उत्कृष्ट असा चेंडू हवेत गेलेला आहे. पाहूया काय होतंय ते, पण झेल बाद करण्यात यशस्वी, पण अडवलेला आहे डॉक्टर राजेंद्र हार्दे यांनी. अकरा रन. या ओव्हर मधील शेवटचा चेंडू बाकी आहे. इथलं का ऑनलाईन ओकेच, काय विषयच नाही मांडणार. गेला का. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण डॉक्टर अभय पडवळ यांच्याकडून. आणि छान रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावानंतर 1 बाद 14 रन. आणि गाडी घुंगराची आली गोगल्या माया. दोन ओव्हर नंतर 1 बाद 14 रन. आणि तिसरी ओव्हर टाकतात डॉक्टर राजेंद्र गदादे सर. आणि बॅटिंग करतायत डॉक्टर प्रीतम.
क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केलेला आहे. पॉवर प्ले संपले सांगा. पॉवर प्ले संपलेला आहे आणि पंचांकडून वाईड बॉलचा इशारा. मॅडम सर नाही आले. आलेत ना पोटी सर. आणि डॉट बॉल. वेल ब्लॉक आणि रनआउट झालेले आहेत डॉक्टर राहुल पाटील. वेल ब्लॉक धाव घेण्याच्या प्रयत्नात आपला विकेट गमावून बसलेले आहेत डॉक्टर राहुल. शुभम 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 आणि आता फलंदाजीसाठी आलेले आहेत डॉक्टर पृथ्वीराज चव्हाण. फलंदाजीसाठी आले डॉक्टर पृथ्वीराज चव्हाण. बॉलिंग. आणि या 2 विकेट मिळाल्यामुळे सणसवाडी तळेगाव टीमचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला आहे. पंचांकडून वाईड बॉलचा इशारा. उत्कृष्ट असा झेल होता पण अयशस्वी. आणि एक छान जीवदान भेटलेलं आहे डॉक्टर पृथ्वीराज यांना. उत्कृष्ट असा झेल होता पण अयशस्वी. या तिसऱ्या ओव्हर मधील 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. उत्कृष्ट असा चेंडू पाहूया काय होतंय. अडवण्यात यशस्वी होत आहेत का पण नाही आणि तो चौकार. आणि कदाचित हे लेफ्ट राईट कॉम्बिनेशन पाबळ चौकासाठी अतिशय छान ठरू शकतं. पण परत एकदा पंचांकडून वाईड बॉलचा इशारा. 22 रन. सूर्यवंशी हा पोलीस कोणतरी नाही लावून टाकले किती. बोलत इथे गाडी थांबा इथं तिथं बोलतो गाडी. भाऊ वायफायला पण नाही सापडलं.
आया पोलीस आया पोलीस. से मिला है चौथी ओव्हर टाकतायत डॉक्टर अनिकेत कुलकर्णी. बॉल का चेंज केला बॉल कुठला टेनिसची बॉल नाही. अतिशय उत्कृष्ट असा उंचावलेला चेंडू पाहूया काय होतंय ते. आणि बहुतेक 4. अतिशय उत्कृष्ट असा उंचावलेला चेंडू पाहूया काय होतंय ते आणि बहुतेक 4. पृथ्वीराजच्या फलंदाजीमुळे पाबळ चौकाच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत आणि परत एकदा त्यांच्या खेळाडूंमध्ये जोश पाहायला भेटतोय. आणि अतिशय छान रनिंग बिटवीन द विकेट. खेळाडूंमध्ये जोश पाहायला लेफ्ट राईट मिळतो. कॉम्बिनेशन अतिशय छान पद्धतीने चालू आहे. पाबळ चौकासाठी छान योगदान करतायत डॉक्टर प्रीतम आणि डॉक्टर पृथ्वीराज. अतिशय छान असा उंचावलेला चेंडू पण 4. स्पंदनचे सचिवांनी आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. पाहूया आपल्या संघासाठी किती मोठं योगदान देत आहेत ते. आणि हा डॉट बॉल. अशा पद्धतीने चौथ्या ओव्हर मधील 4 झालेले आहेत चेंडू. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. अतिशय छान लगावलेला फटका आणि 4. अतिशय छान लगावलेला फटका. पस्तीस धावा झालेल्या आहेत. या ओव्हर मधील शेवटचा चेंडू बाकी आहे. पाहूया काय होतंय ते. पण अतिशय छान असं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण डॉक्टर नितीन यांच्याकडून आणि एकच धाव घेण्यात यशस्वी. अशा पद्धतीने स्कोर झालेला आहे. 4 ओव्हर 36 धावा आणि 2 विकेट्स. संयोजकांना विनंती आहे, खेळाडूंना पाणी घेऊन द्यायचंय. आणि फक्त पाणीच नेऊन द्यायचंय खेळाडूंना.
डॉक्टर श्रीकांत साकुरे 2 मिनिटं इकडे येता का? हॅलो हॅलो, येते का? या सामन्यांसाठी आपल्याला पंच म्हणून भेटलेले आहेत विपुल गायकवाड आणि स्वप्नील भिसे. त्यांचंही स्पंदन तर्फे मनपूर्वक स्वागत, आभार. तू बोल. आणि पाबळ चौकाच्या टीमला अतिशय पाण्याचा बॉक्स घेऊन जाताना डॉक्टर उदय बापकर. प्रत्येकाला एक बाटली देत आहेत ते पाण्याची. आणि आता गोलंदाजीसाठी येत आहेत संघाचे कॅप्टन डॉक्टर रणजित मकर. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत ते. आणि फलंदाजी करतायत डॉक्टर रणजित मकर. स्पिन साठी सुप्रसिद्ध असलेले स्पंदन क्रिकेटचे स्टार गोलंदाज. एक धाव काढण्यात यशस्वी. आता दुसरा चेंडू टाकतायत डॉक्टर रणजित आणि सामना करतायत डॉक्टर पृथ्वीराज. क्षेत्ररक्षणात बदल करताना कॅप्टन डॉक्टर रणजित मकर आपल्या गोलंदाजीसाठी आणि लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असल्यामुळे थोडा क्षेत्ररक्षणामध्ये त्यांना बदल करावा लागतोय. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू आणि एक धाव काढण्यात यशस्वी. रन नाही, हा रन नाही. हा बॉल गृहीत धरायचा का? हो. तिसरा चेंडू टाकताना डॉक्टर रणजित क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. थोडस माग घ्यायला पाहिजे किंवा पुढे तरी काहीतरी टाकायला पाहिजे. 2 गाड्या आहेत, दोन्ही जावा. 2 गाड्या आहेत. आता येईल वरणा पण येईल त्याच्यात जावा बाकीची.
अतिशय उत्कृष्ट फटकावलेला फटका पाहूया काय होत आहेत ते. पण उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण डॉक्टर राजेंद्र यांच्याकडून. आणि 2 धावा काढण्यात यशस्वी. अजून 3 बॉल बाकी आहेत. धाव संख्या झालेली आहे 39. 4.3 2 बाद 39. गोलंदाजी करतायत डॉक्टर रणजित. सामना करतायत डॉक्टर पृथ्वीराज. उत्कृष्ट असा फटका लगावलेला फटका पाहूया काय होतंय ते. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. पण 2 धावा काढण्यात यशस्वी. नो बॉल दिलेला आहे पंचांनी. फ्री हिट आहे का? अंपायर फ्री हिट आहे का? आहे. नो बॉल पंचांचा इशारा आहे आणि यानंतर फ्री हिट. लगावलाय चेंडू पाहूया काय होतंय ते. पण अमोल यांच्याकडून छान असं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव काढण्यात यशस्वी. उत्कृष्ट हवेत उंचावलेला चेंडू पाहूया काय होतंय ते. पण छान असं क्षेत्ररक्षण डॉक्टर अमोल यांच्याकडून. आणि एकच धाव काढलेली आहे. संघाची धाव संख्या झालेली आहे 44. या विकेट या ओव्हर मधला शेवटचा बॉल आहे. उत्कृष्ट लगावलेला फटका पण अतिशय छान असं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण डॉक्टर नितीन यांच्याकडून. आणि एकच धाव घेण्यात यशस्वी. पाच ओव्हर नंतर 45 धाव संख्या झालेली आहे पाबळ चौकाची. 2 बाद 45. 3 ओव्हर बाकी आहेत. पाहूया शेवटच्या 3 ओव्हर मध्ये संघासाठी किती योगदान देत आहेत डॉक्टर प्रीतम आणि डॉक्टर पृथ्वीराज. यानंतरही पाबळ चौकातील स्टार फलंदाज अजून बाकी आहेत. आणि बॅट बदलताना सचिव डॉक्टर प्रीतम दरवडे. आणि आता आपली संघासाठी दुसरी ओव्हर टाकतायत डॉक्टर नितीन शिंगाडे. अतिशय छान अशी गोलंदाजी आणि डॉट बॉल.
हवेत उंचावलेला चेंडू पाहूया काय होतंय ते. बहुतेक फोर जाईल, पण डॉक्टर रामदेव खेळे यांचे अथक प्रयत्न आणि त्यांनी चेंडू अडवलेला आहे आणि संघासाठी नक्कीच धावा वाचवलेल्या आहेत. आणि 2च धावा घेण्यात यशस्वी. क्रीज वरती आहेत डॉक्टर पृथ्वीराज. आणि आकाश पवार. उत्कृष्ट लगावलेला फटका, बहुतेक फोर जाण्याची शक्यता आणि अशा पद्धतीने फोर गेलेला आहे. उत्कृष्ट लगावलेला फटका, बहुतेक फोर जाण्याची शक्यता आणि अशा पद्धतीने फोर गेलेला आहे. वाईड बॉलचा इशारा आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 53. 2 बाद, 5.4, 2 चेंडू बाकी. हवेत उंचावलेला चेंडू, बहुतेक फोर जाईल, पण छान असं क्षेत्ररक्षण डॉक्टर अमोल यांच्याकडून आणि 1च धाव काढण्यात यशस्वी. या 6व्या ओव्हर मधील शेवटचा चेंडू. एकच धाव. अशा पद्धतीने संघाची धाव संख्या झालेली आहे 55. 2 बाद, 55, 6 ओव्हर. शेवटच्या 2 ओव्हर बाकी आहेत. फलंदाजांना आता फटके मारण्याची आवश्यकता आहे आपल्या संघाची धावसंख्या उंचावण्यासाठी. संघासाठी दुसरी ओव्हर टाकतायत सणसवाडी तळेगाव टीमचे कॅप्टन स्टार गोलंदाज डॉक्टर रणजित मकर. स्पिनर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर रणजित मकर, अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पहिला डॉट बॉल. अपील करण्यात आलेला आहे, पण पंचांकडून काहीही इशारा नाही. अतिशय छान विकेट किपिंग करतायत डॉक्टर राजेंद्र गदादे. संघासाठी तिसरा चेंडू टाकतायत. फटकावण्याचा प्रयत्न, पण खेळाडू आहे आणि अडवण्यात यशस्वी आणि 1च धाव काढण्यात यशस्वी. अशा पद्धतीने संघाची धावसंख्या झालेली 56. 1-1 रन काढून संघासाठी तुम्ही उत्कृष्ट असं ध्येय गाठू शकत नाही. सणसवाडी अतिशय योग्य पद्धतीने दबाव तंत्र वापर करतायत. खेळाडूंना कुठलाही मारण्याचा चान्स देत नाहीयेत.
अतिशय छान पद्धतीची उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. हवेत उंचावलेला चेंडू पण नो मॅन्स प्लेस आणि अशा पद्धतीने एक रन काढण्यात यशस्वी. अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजीच पाहायला भेटते आपल्याला. या ओव्हर मधील 7व्या ओव्हर मधील शेवटचा चेंडू बाकी आहे. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. एकच धाव काढण्यात यशस्वी. धाव संख्या झालेली आहे 59. 7 ओव्हर 59. आणि संघासाठी शेवटची आणि आपली वैयक्तिक दुसरी गोलंदाजीसाठी आलेले डॉक्टर अनिकेत. डॉक्टर प्रीतम दरवडे यांचे 21 बॉल मध्ये 27 धावसंख्या केलेली आहे संघासाठी आणि डॉक्टर पृथ्वीराज यांनी 17 बॉल मध्ये 22 धावसंख्या केलेली आहे. अतिशय छान रनिंग बिटवीन द विकेट. संघासाठी छान योगदान दिलेलं आहे या जोडीनं आणि एक उत्कृष्ट धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आहे. पाहूया शेवटच्या ओव्हर मध्ये काय करतात ते. शेवटची ओव्हर बाकी आहे. वाईड बॉलचा इशारा पंचांकडून. अशा पद्धतीने धावसंख्या झालेली 60. 6 चेंडू बाकी. संघासाठी काय करतात हे दोघं पाहू. फटका लावण्याचा प्रयत्न पण अयशस्वी. एकच धावसंख्या काढण्यात यशस्वी. अशा पद्धतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 61. 2 बाद 61. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. एक हिटर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर पृथ्वीराज पाहूया काय करतात ते. छान फटकेबाजी करण्यासाठी आणि अतिशय छान लगावलेला फटका. पाहूया काय करतायत. हो रे का. नो बॉलचा इशारा. फ्री हिट. एकच धाव. संघाची धावसंख्या 63. 4 दिला का. 4 प्लस नो बॉल असे 5 धावसंख्या आणि फ्री हिट. दोन. संघाची धावसंख्या 68. शेवटची ओव्हर फार चांगली पडते पाबळ चौकासाठी आणि थोडीशी धोकादायक सणसवाडी संघासाठी. बरोबर. 3 चेंडू बाकी. डॉक्टर पृथ्वीराज फटके मारून दमलेले आणि संघाचे व्हाईस कॅप्टन डॉक्टर संदीप त्यांना स्ट्रॅटेजी सांगताना. काय प्रॉब्लेम आहे
तीन तीन या सामन्यातील शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. गोलंदाजी करतायत डॉक्टर अनिकेत, फलंदाजीसाठी आहेत क्रीजवर डॉक्टर प्रीतम. शेवटचे 3 चेंडू फटकावण्याचा वाईड बॉलचा इशारा आणि या बॉलमुळे 1 धावसंख्येत वाढ. अशा पद्धतीने धावसंख्या झाली आहे 70, 2 बाद 70 आणि शेवटचे 3 चेंडू बाकी. उत्कृष्ट असा चेंडू फटकावलेला आहे डॉक्टर अमोल यांच्याकडे. अतिशय छान असं उत्कृष्ट, बहुतेक एकच धावसंख्या. अशा पद्धतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 71, 2 बाद 71. शेवटचे 2 चेंडू बाकी. फटकावलेला चेंडू पण डॉक्टर नितीन यांच्याकडेच आणि एकच धावसंख्या. शेवटचा चेंडू बाकी. पाहूया डॉक्टर प्रीतम आहेत क्रीज वरती काय करतायत आपल्या संघासाठी. चौकार, षटकार, पण एकच धावसंख्या बहुतेक होईल. वेल प्लेड गाईज. अशा पद्धतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 73. पाबळ चौक संघाची धावसंख्या झालेली आहे 73 आणि सणसवाडी संघाला जिंकण्यासाठी हवे असतील 74. अतिशय छान अशी फलंदाजी केली डॉक्टर प्रीतम आणि डॉक्टर पृथ्वीराज यांनी. डॉक्टर प्रीतम यांनी संघासाठी दिलेले आहेत 26 बॉल मध्ये 36 रन आणि डॉक्टर पृथ्वीराज यांनी 19 बॉल मध्ये 24 रन्स. अतिशय छान अशी जोडी ठरलेली आहे पाबळ चौकासाठी. पाबळ चौकाला विनंती आहे आपलं क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचंय, सामन्यासाठी विलंब करू नये. या सामन्यांसाठी स्पंदन मेडिकल असोसिएशन तर्फे जे YouTube लाईव्ह करण्यात आलेलं आहे त्यासाठी जे योगदान आहे शुभम गावडे कॅमेरामन, आकाश पवार ऑपरेटर आणि तबरेश मुलानी स्कोरर यांचंही असोसिएशन तर्फे मनपूर्वक अभिनंदन.
सांगितले. खेळाडूंना विनंती आहे, जे कोणी जमलेले असेल त्यांनी पाणी पिऊन घ्यायचंय, नाश्ता करायचा असेल सँडविचही उपलब्ध आहे. स्पंदनचे माजी अध्यक्ष डॉक्टर बाप्पूसाहेब इंगळे यांचं मनपूर्वक स्वागत. ठेवा ठेवा, इथंच ठेवा, आपलंच सगळं ठेवा ठेवा ठेवा. पाबळ चौक शिक्रापूर यांना विनंती आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि तळेगाव सणसवाडी टीमला विनंती, आपले 2 फलंदाज पाठवायचेत मैदानात. डॉक्टर भगवान पवार यांना विनंती, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपले 12 खेळाडू मैदानामध्ये उतरवायचे. आणि सणसवाडी टीमला विनंती, आपले 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचे. आणि ओपनिंग साठी जात आहेत बहुतेक, कोण जाणार आहे? ओपनिंग साठी जात आहेत डॉक्टर राजेंद्र गदादे आणि डॉक्टर यशवंत पंधरकर. एक हिटर म्हणून सुप्रसिद्ध असलेले डॉक्टर राजेंद्र गदादे आणि दुसरी आमची यशवंत एक्सप्रेस. पाहूया संघासाठी काय करतायत.
इंगळे सर, आपण टॉस उडवायला मैदानात जायचंय. नाही नाही, सिनियर माजी अध्यक्ष, आपल्याला विनंती आहे. कोरेगाव टीमचा मोठा माणूस डॉक्टर योगेश कापसे यांचं आगमन झालेलं आहे मैदानात. त्यांना पाहूनच भीती वाटेल असा दरारा. पाहूया त्यांच्या समोर चाकण चौकची टीम काय करते ते. स्ट्राईक साठी आहेत डॉक्टर राजेंद्र गदाद, नॉन स्ट्राईक एंडला डॉक्टर यशवंत, आणि गोलंदाजी करतायत डॉक्टर प्रीतम. सचिव, स्पंदन वैद्यकीय संघटनेचे सचिव. आणि सचिवांचा मुलगा बॉलिंग करण्यासाठी हट्ट करताना या पुढील सामन्याचा टॉस उडवण्यासाठी डॉक्टर बापूसाहेब इंगळे माजी अध्यक्ष. सामना सुरू होत आहे. विकेट किपिंग करतायत कॅप्टन डॉक्टर भगवान पवार. गोलंदाजी करतायत डॉक्टर प्रीतम दरवडे. पहिला चेंडू टाकतायत संघासाठी. अतिशय उत्कृष्ट असा लगावलेला, पाहूया काय होता ते. छान लगावलेला चेंडू आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण डॉक्टर आसिफ यांच्याकडून. आणि डॉक्टर राजेंद्र यांनी 2 धावा काढलेल्या आहेत. पुढच्या सामन्याचा टॉस झालेला आहे. चाकण चौकाने टॉस जिंकलेला आहे आणि बॉलिंग सिलेक्ट केलेली आहे आणि कोरेगावसाठी फलंदाजी दिलेली आहे. दुसरा चेंडू लगावलाय, पाहूया फोर जातोय का. नाही येत का. नो बॉल, फ्री हिटचा इशारा. दोन बॉल झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 6. स्ट्राईक वरती आहेत डॉक्टर यशवंत. गोलंदाजी करतात डॉक्टर प्रीतम. हवेत उंचावलेला चेंडू, पाहूया काय होतंय ते. किती धावसंख्या करतात संघासाठी. डॉक्टर किशोर यांनी अडवलेला आहे चेंडू. 2 धावसंख्या.
3 बॉल 8 रन. आणि अशा पद्धतीने रनबाद झालेले आहेत डॉक्टर यशवंत. घेतल्यानंतर आनंद साजरा करताना आणि मैदानात असताना डॉक्टर संदीप डॉक्टर उदय. पाहण्या झाले मी मला पाहिजे आणि आता फलंदाजीसाठी येत आहेत डॉक्टर नितीन शिंगाडे. संघाची धावसंख्या झालेली 8. 1 बाद 8. 4 चेंडू झालेले आहेत. या ओव्हर मधील 2 चेंडू बाकी आहेत. पाचवा चेंडू टाकतायत संघासाठी डॉक्टर प्रीतम. वाईड बॉलचा इशारा आणि अशा पद्धतीने सणसवाडी संघाची धावसंख्या झाली आहे 9. दोन चेंडू बाकी. डॉट बॉल. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रक्षेपण. शेवटचा चेंडू या ओव्हर मधील. एक धावसंख्या काढण्यात यशस्वी. अशा पद्धतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 10. 1 बाद 10. 1 ओव्हर. पाहूया दुसरं षटक कोण टाकतंय. बहुतेक राहुल पाटील यावेत. उपाध्यक्षांनी धमकी दिलेली आत कोणीही यायचं नाही. स्पंदनचे उपाध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र खैरे. संघासाठी दुसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक टाकतायत डॉक्टर राहुल पाटील. स्ट्राईक वरती आहेत डॉक्टर राजेंद्र गदादे. उत्कृष्ट असा चेंडू. डॉट बॉल. डॉट बॉलचा इशारा. वाईड बॉल. सॉरी, वाईड बॉल. प्लेड केलेला चेंडू. एक धाव काढण्यात यशस्वी. सणसवाडी तळेगाव टीम साठी आवश्यक आहे 40 बॉल मध्ये 62 धावसंख्या.
स्ट्राईक वरती आहेत डॉक्टर नितीन. अपील केलेला आहे पण Strike वरती पंचांकडून आहे डॉक्टर कुठलाही नितीन. इशारा नाही. उत्कृष्ट असा फटका पाहूया काय होतं ते बहुतेक चौकार. उत्कृष्ट असा फटका पाहूया काय होतं ते बहुतेक चौकार. जय बॉक्स. प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा. सरर होलिका जले शत्रु रासु में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी. सनगन बाधिका उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने भारतीय की. या ओव्हर मधील शेवटचा चेंडू बाकी. संघाची धाव संख्या झालेली आहे 17. 1 बाद 17. स्ट्राईक वरती आहेत डॉक्टर राजेंद्र गदादे. डॉट बॉल. दोन ओव्हर नंतर 1 बाद 17. तिसरं शतक कोण टाकतंय पाबळ चौकासाठी? डॉक्टर संदीप वावळ यांच्याकडे आलेले आहेत. कॅप्टन व्हाईस कॅप्टन यांची चर्चा. डॉक्टर राहुल पाटील अनुभवी गोलंदाज यांच्याशी. योग्य रणनीती आखताना आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत कॅप्टन स्वतः डॉक्टर भगवान पवार आणि विकेट किपिंग साठी गेलेले आहेत डॉक्टर राहुल पाटील. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी तिसरं. पाहूया संघासाठी काय योगदान देत आहेत ते. स्ट्राईक वरती आहेत डॉक्टर नितीन शिंगाडे. डॉक्टर नितीन आणि डॉक्टर राजेंद्र दोघही हिटर म्हणून प्रसिद्ध आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत दोघेही. बॉलिंग मध्येही अतिशय छान असं प्रदर्शन त्यांनी सादर केलेलं यापूर्वीच्या सामन्यात. आणि पहिलाच वाईड बॉलचा इशारा. डॉक्टर भगवान पवार यांनी एकदा वाईड बॉल चालू केले की ते कदाचित थांबत नाहीत. सलग संघाची धाव संख्या झालेली आहे 20 आणि आता स्ट्राईक वरती आलेले आहे डॉक्टर राजेंद्र. थोडस कन्फ्युजन झाल्यामुळे क्षेत्र रक्षण करणाऱ्याच्या नावात बदल झाला होता, त्याबद्दल माफी. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू आणि डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि छान अशी षटक टाकले. आतापर्यंत षटक टाकले डॉक्टर भगवान यांनी. चार बॉल झाले 4.
परत एकदा वाईड बॉलचा इशारा. अवांतर धावा पाबळ चौकासाठी खूप महागात पडू शकतात, याची कॅप्टन यांनी नोंद घ्यावी. वेल प्लेड. आणि क्षेत्ररक्षण करताना घसरलेले आहेत डॉक्टर गणेश भोसले, पण मैदान लॉन असल्यामुळे काही इजा अथवा दुखापत नाही. अतिशय उत्कृष्ट असा फटका. पाहूया काय होतंय ते. किती झाले? संघाची धावसंख्या झालेली आहे 3 ओव्हर 1 बाद 25. आणि सणसवाडी संघासाठी हव्या आहेत 30 बॉल 49. आणि बॉलर म्हणून जात आहेत डॉक्टर किशोर शिंदे. संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत डॉक्टर किशोर शिंदे. वाईड आहे बहुतेक ना. डॉट बॉल आहे का? उत्कृष्ट असा फटका आणि चौकार. उत्कृष्ट असा फटका आणि वाईड बॉलचा इशारा. अशा पद्धतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 30. परत एकदा वाईड बॉलचा इशारा. अवांतर धावा पाबळ चौकासाठी खूप महागात पडू शकतात. उत्कृष्ट लगावलेला फटका डॉक्टर नितीन यांच्याकडून पण सुटलेला आणि फोर.
यांच्या बोटं फुटलेला आणि हवेत उंचावलेला चेंडू आणि पहिला षटका डॉक्टर सिंग यांच्याकडून. ही ओव्हर पाबळ चौकासाठी खूपच महागात पडलेली आहे असं दिसतंय. अजून एक चेंडू बाकी आहे आणि 16 धावा दिलेल्या आहेत. सणसवाडी संघामध्ये गोल दिसतोय. त्यांचे पॅव्हेलियन मधले खेळाडू डान्स करताना. आणि स्कोर झालेला आहे 4 ओव्हर 1 बाद 42. पाणी घेऊन जायचंय संघातील खेळाडूंना. हर्षवर्धन फक्त पप्पाला नाही पाणी द्यायचं, सर्व खेळाडूंना द्यायचंय. तुझे बुला दूंगा. आणि अशा पद्धतीने आमच्या काळातील गाणी लावलेली आहेत. प्रसिद्ध बोलरोग तज्ञ डॉक्टर राजेंद्र हरदे यांच्याकडून शिंगाडे सरांना या 6 साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुढच्या प्रत्येक 6 ला सरांकडून 2000 रुपये. 2000 आहे 2. सणसवाडी टीम मधील जो कोणी 6 मारेल, प्रसिद्ध सुप्रसिद्ध भूलतज्ञ अॅनास्थेसिस्ट वन मॅन ऑन द नगर रोड, त्यांनी 1000 रुपये प्रत्येक 6 साठी जाहीर केलेला आहे. सणसवाडी टीम मधील 2000 प्रत्येक 6 साठी 2000. आणि येते जा बघ सांग. पाचवं षटक टाकतायत डॉक्टर संदीप वावळ. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सुप्रसिद्ध असलेले 007 जेम्स बॉन्ड. वेल प्लेड, पण अतिशय छान असं क्षेत्ररक्षण केले डॉक्टर पृथ्वीराज यांनी आणि 1 धाव काढण्यात यशस्वी. आणि अशा पद्धतीने स्ट्राईकला गेलेले आहेत डॉक्टर राजेंद्र द हिटर. उत्कृष्ट असा चेंडू हवेत पटकावलेला आहे. झेलबाद होऊ शकला असता पण नाही. अशा पद्धतीने 2 धाव काढण्यात यशस्वी डॉक्टर राजेंद्र. उत्कृष्ट असा चेंडू हवेत पटकावलेला आहे. हे जीवदान पाबळ चौकासाठी खूप महागात पडू शकतं. नो बॉलचा पंचांकडून इशारा आणि यानंतर फ्री हिट. वड बाप्पू
फ्री हिटचा पुरेपूर फायदा. हवेत फटकावलेला चेंडू. 2 धावसंख्या. 2 रन काढण्यात यशस्वी. फ्री हिटचा पुरेपूर फायदा. संघाची धावसंख्या झालेली आहेत 48. ही धावसंख्या झालेली आहेत 48. पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण डॉक्टर संदीप वावळ यांच्याकडून. यशस्वी 2 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या झालेली आहे 54. डॉक्टर संदीप यांनी 2 धावा वाचवलेल्या आहेत संघासाठी. 15 बॉल मध्ये 20 रन. आता 14 बॉल मध्ये 20 रन आवश्यक आहेत सणसवाडी संघासाठी. कुठलाही इशारा नाही पंचांकडून. अतिशय शांत डोक्याने काम करतायत आपले पंच विपुल गायकवाड आणि स्वप्नील भिसे. फोर आहे का? फोर आहे का? आणि चौकार. अशा पद्धतीने संघाची धावसंख्या झालेली आहे. खंडेराया झाली माझी दैना दैना रे तिच्या विनती गुणाचा राहिना. खंडेराया झाली माझी दैना दैना रे तिच्या विनती गुणाचा राहिना. तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ. झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरात. तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ. झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरात. चेहऱ्याचा डोळे भरून पाहिल्या विनारे. चेहऱ्याचा डोळे भरून पाहिल्या विनारे. कशा खाली भास माझ्या दैना दैना. खंडेराया खाली माझी दैना दैना रे तिच्या विनती गुणाचा राहिना. खंडेराया खाली माझी दैना दैना रे तिच्या विनती गुणाचा राहिना. चार्मिंग रूप तुझं नजरेनं भाव. शोधून तुझं नवघरचा काम. राहुल पाटील. सणसवाडी संघासाठी आवश्यक आहेत विजयासाठी 12 बॉल 16 धावा. 12 बॉल मध्ये 16 रन बाकी आहेत विजयासाठी.
अतिशय अटीतटीचा सामना चालू आहे. संघासाठी वैयक्तिक दुसरं संघासाठी 7वं षटक टाकतायत डॉक्टर राहुल पाटील. पंचांकडून वाईड बॉलचा इशारा आणि ह्या अवांतर धावा संघासाठी खूप धोकादायक ठरू शकतात. अकरा बॉल मध्ये 15 धावा आवश्यक आहेत. डॉट बॉल. अतिशय छान असं बॉलिंगचं प्रदर्शन. अतिशय गच्चाळ असं क्षेत्ररक्षण आणि हे खूप महागात करू शकतं पावळ ठेवताना. नऊ बॉल मध्ये 11 रन पाहिजेत सणसवाडी संघासाठी. हा चौकार कदाचित खूप महागात पडू शकतो. वाईड बॉलचा पंचांचा इशारा. रन पाहिजेत सणसवाडी संघासाठी. हा चौकार कदाचित खूप महागात पडू शकतो. 9 बॉल मध्ये 10 रन आवश्यक आहेत विजयासाठी सणसवाडी संघासाठी. छान असं बॉलिंगचं प्रदर्शन. फटकावण्याचा प्रयत्न पण अयशस्वी. 2 डॉट बॉल. शेवटचा चेंडू या षटकामधला. सात ओव्हर 1 बाद 64. 10 रन्स आवश्यक आहे एका षटकामध्ये. पाहूया शेवटचं षटक कोण टाकतंय. कोणाच्या खांद्यावरती आहे आता गदा. कुणाच्या खांद्यावरती आहे आता गदा आणि गदा दे. हेच षटक ठरवू शकतं विजय की पराजय. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तनिष कोके याच्याकडून. गेला. चार बॉल मध्ये 7 धावा आवश्यक आहेत.
आणि हा चौकार कदाचित विजयाकडे घेऊन जाताना सणसवाडी टीमला फार आटोकात प्रयत्न केले डॉक्टर पुष्पम आणि डॉक्टर पृथ्वीराज यांनी. आणि हा तीन बॉल मध्ये 3 धावा आवश्यक. अतिशय एकतर्फी पण शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेला रंगतदार सामना. हवेतून चावलेला चेंडू पाहूया फोर जातोय का, पण नाही. आणि 2 धावा काढण्यात यशस्वी. 2 बॉल मध्ये 1 धावा आवश्यक. आणि आता विजय निश्चित झालेला आहे. आणि अशा पद्धतीने सणसवाडी तळेगाव टीमचा विजय झालेला आहे. पाबळ चौकाने ही छान अशी फाईट दिलेली आहे. शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेला रंगतदार सामना. आणि या मॅच मध्ये विजयी झालेले आहेत सणसवाडी तळेगाव टीम. या मॅच मध्ये या जोडीचं योगदान खूप मोठं ठरलेलं आहे. डॉक्टर राजेंद्र यांनी 21 बॉल मध्ये 23 धावा केलेल्या आहेत आणि डॉक्टर शिंगाडे यांनी 26 बॉल मध्ये 37 धावा केलेल्या DJ Shantu.